आणि यानंतर घेऊया पावसाच्या संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा मान्सून सुपरफास्टमधून। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 42 तासांमध्ये पावसाचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे। पावसाची नोंद अखेर खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक झाली। 157.128 मिलीमीटर पाऊस इतका झालेला आहे। खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी 4.7 मीटरवरती पोहोचली असून आणखी पाऊस झाल्यास नदी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मंठा तालुक्यातील ढोकसाळ तांडा भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे पुलावरून प्रवास करता येत नाहीये, मात्र तरी सुद्धा गावातील नागरिक या धोकादायक पुलावरून प्रवास करताना दिसत आहेत। वसमत तालुक्यातल्या हयातनगर मंडळामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। आता या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असल्याची आशा आहे। मुसळधार पावसामध्ये संगमेश्वर एसटी स्थानक परिसरामध्ये जलमय झालेला आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। धरणामध्ये 9.12 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली। पावसामुळे भातशेती पाणी साचलं असून काही सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे। नागपुरात पावसानं हजेरी लावली। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे समाधान सुद्धा इथल्या नागरिकांनी व्यक्त केलं।